नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण हळदीचं दूध पिण्याचे फायदे बघणार आहोत. तर मित्रांनो, रोजच्या जेवणात हळदीचा वापर केला जातो. पदार्थाची चव वाढवण्यापासून अनेक आजारावर मात करण्यासाठी हळद बहुगुणी आहे. पण हळद ही फक्त पदार्थाची चव वाढवणारा घटक नसून ते एक नैसर्गिक औषध आहे. जेव्हा या हळदीचा दुधासोबत मलिफा होतो तेव्हा तयार होणाऱ्या पेयाला गोल्डन मिल्क म्हणून ओळखलं जातं. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत रोगप्रतिकारशक्ती टिकून ठेवण्यासाठी हळदीचं दूध एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. हळदीमध्ये कॅरिम्युनिया नावाचा घटक असतो, ज्यामध्ये अँटीबॅक्टेरिया, अँटीव्हायरल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. हे घटक शरीराला आतून शुद्ध करतात. अनेकांना प्रश्न पडतो की हळदीचं दूध नेमकं कधी प्यावं, सकाळी की रात्री? तर मंडळी, सकाळी प्यायल्याने दिवसभर ऊर्जा मिळते की रात्री प्यायल्याने शांत झोप लागते. आयुर्वेदानुसार हळदीचे दूध पिण्याचे काही नियम आहेत. जर हे दूध योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी घेतलं तर याचे फायदे शरीराला दुप्पट मिळतात. आता हे आपल्या रक्तातील विषारी घटक बाहेर टाकतात, नाहीतर हाडांना मजबूती देते आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करते. बदलत्या हवामानात होणारा संसर्ग, सर्दी, खोकला किंवा स्नायूचे दुखणे यावर हळदीचं दूध हा सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर घरगुती उपाय आहे. हळदीचं दूध पिण्याचे योग्य पद्धत आणि त्याचे फायदे आता बघूयात. तर मंडळी, सर्वप्रथम आहे, दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. पण जेव्हा त्यात चिमूटभर हळद मिसळली जाते तेव्हा हाडांची घनता वाढण्यास मदत होते. त्यानंतर ज्यांना सांधेदुखी किंवा ॲस्टोपनियाचा त्रास आहे त्यासाठी हे दूध अत्यंत गुणकारी आहे. हे हाडांची झीज रोखून त्यांना मजबूत बनवतं. दुसरं आहे, हळदीच्या दुधामुळे रक्तभिसरण सुधारतं आणि रक्त शुद्ध होतं. रक्तातील अशुद्धता दूर झाल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम, डाग कमी होतात आणि त्वचा तेजलदार दिसू लागते. नियमित सेवनाने चेहऱ्यावर नैसर्गिक देखील चमक येते. तिसरं आहे, वारंवार आजारी पडणाऱ्या लोकांसाठी हळदीचं दूध सर्वोत्तम आहे. हे शरीरातील संसर्गाविरुद्ध लढण्याची शक्ती वाढवतं. पावसाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात होणारे व्हायरल इन्फेक्शन रोखण्यासाठी हे कवच म्हणून काम करतं. जर आपल्याला रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल तर हळदीचे दूध पिणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. हळदीमध्ये असणारे घटक मेंदूला शांत ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे गाढ झोप लागते आणि हळदीमध्ये पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ होण्यास मदत होते. ज्यांना गॅस, अपचन किंवा पोट फुगण्यास त्रास आहे त्यांनी कोमट दुधात चिमूटभर हळद घालून प्यायल्याने आराम मिळतो. नंतर आहे, शरीराला जखम झाली असेल किंवा अंग दुखत असेल तर हळदीचं दूध औषधासारखं काम करतं. हे अँटीस्पॅटिक असल्याने जखम लवकर भरून काढते आणि सूज कमी करते. नंतर आहे, हळदीमधील कॅरेफिनिया हे शरीरातील अतिरिक्त चरबी जाण्यास मदत करते. जर आपण साखर न घालत हे दूध प्यायलं तर वजन नियंत्रण ठेवण्यास मदत होते. आयुर्वेदानुसार हळदीचं दूध पिण्याचं योग्य वेळ कोणती? तर आयुर्वेदानुसार हळदीचं दूध पिण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे ही सर्वोत्तम वेळ मानली जाते, की अर्धा तास अगोदर तुम्ही पिऊ शकता. रात्री हे दूध घेतल्याने शरीराची डिटॉक्स प्रक्रिया वेगाने होते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. तसंच शांत झोपेसाठी हीच योग्य वेळ आहे. आपल्या शारीरिक थकवा जास्त जाणवत असेल तर आपण सकाळी हे दूध घेऊ शकतो, पण रिकामी पोटी केवळ दूध पिण्याऐवजी नाश्त्यानंतर घेणे फायदेशीर आहे. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, किडनी स्टोन आहे किंवा ज्यांना शस्त्रक्रिया झाली आहे त्यांनी हळदीचे मर्यादित वापर करावा. तर मंडळी, अशा स्वरूपात हे हळदीचं दूध तुम्ही घरच्या घरी पिऊन एवढे सारे असंख्य फायदे तुमच्या शरीराला मिळू शकतात. तर ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.